नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया, सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी तत्पर असणारे चॅनल। नमस्कार, लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया मध्ये आपले स्वागत आहे। मी तुमचा बातमीवाचक संभाजी पगार। वळूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे। जिभाऊ अण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली न्यू मनमाड इंदोर रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक। समितीचे अध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे यांचा एल्गार जीव पण देणार नाही। पुढे सुनील शिंदे म्हणाले, सरकारला शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का? शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली निघणार मंत्रालयावर पायी मोर्चा। रेल्वे प्रकल्पावरून शेतकरी आक्रमक, मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडकणार पायी मोर्चा। धुळे, न्यू मनमाड इंदूर रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे। जमिनीचा अत्यल्प मोबदला आणि प्रलंबित मागण्यांबाबत धुळ्यातील आर्वी येथे प्रकल्पग्रस्त नागरिकांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली। जिभाऊ अण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सरकारने मागण्या मान्य न केल्यास लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येईल असा एकमताने ठराव करण्यात आला। शेतकऱ्यांचा संताप नेमका कशासाठी? न्यू मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या मोबदल्यावरून शेतकरी कमालीचे संतप्त आहेत। जमिनीला दिला जाणारा मोबदला अत्यंत कमी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। केवळ जमिनीचाच नव्हे तर शेतातील फळबागा, शेततळे, विहीर, पाईपलाईन तसेच बाधित होणारी घरे आणि प्लॉट यांचाही योग्य मोबदला मिळावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घेण्याची मागणीही लावून धरली आहे। धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार या बैठकीत धुळे जिल्ह्यातील प्रकल्प बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जर सरकारने शेतकऱ्यांच्या या रास्त मागण्यांची दखल घेतली नाही तर धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी पायी चालत मंत्रालयावर धडक देतील असा इशारा देण्यात आला आहे। आता या इशाऱ्यानंतर प्रशासन आणि सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। मात्र आपल्या हक्कासाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।